थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. पहा, लक्ष द्या. पण कॉंग्रॅच्युलेशन आम्ही तुमचं करायला पाहिजे ऍक्च्युली, राईट? सो व्हेरी वेल रिझल्ट आहे या बॅचचा. जसं की पाहिलं असेल, 6 स्टुडंट्स देर आर फ्रॉम अवर क्लास who got 100 out of 100 marks, राईट? एसएससी बोर्ड एक्झामच्या रिझल्ट बद्दल बोलतोय मी, जर कोणाला माहिती नसेल तर, राईट? सो रिझल्ट ग्रुप वरती आहे तुमच्या सायन्सच्या बॅचेसचा, मॅथ्सच्या बॅचेसचा मार्क वाईज पूर्ण ट्रान्सफरन्सी आहे. तिथं काही आपल्या रिझल्ट मध्ये काही नाही. जेवढे विद्यार्थी आपले आहेत त्यांचे मार्क टाकलेले आहेत तिथे. त्यांचे काही मुलाखती सुद्धा घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड होतील आज, राईट? जर काही अडचणी वगैरे असतील तुम्ही ते पाहू शकता, तुमचे डाऊट क्लिअर होतील जरा. ओके, त्यांच्यासोबत लाईव्ह पण एखाद्या वेळेस घ्यायचा प्रयत्न करूया, राईट? तर मला एवढंच सांगायचंय, त्यांची टर्म झाली आता, त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून ते आता पुढे गेलेले आहेत. त्यांच्या पुढच्या प्रवासाला त्यांची सुरुवात झालेली आहे. आता तुमचं म्हणजे तुम्हाला परफॉर्म करण्याची वेळ आहे. तुम्ही तर आपला तर हे 9वीची बॅच आहे, राईट? आपल्याकडे 2 इयर्स आहेत, वेल अँड इनफ. 10च्या बोर्डाला किंवा जे चेंज होणारा पॅटर्न असेल, जे सेमिस्टर झालंय, जर नवीन एज्युकेशन पॉलिसी पाहिली असेल तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे व्यवस्थित, म्हणजे आता मला वाटतं कोणी, म्हणजे माझी तर फर्स्ट बॅच होती यावेळेस मॅथची, 10ची फर्स्ट बॅच होती. तर आता तर कोणाला प्रश्न नाही पडला पाहिजे की सर शिकवतात का, सरला येते का, सरचा सिलेबस कम्प्लीट होतो का, मार्क पडतील का. हे तरी डाऊट मला वाटतं वेल अँड इनफ क्लिअर आहेत की सर कुठून आले, पहिल्यांदाच ऐकतोय नाव, असे वगैरे बरेचसे आपल्याकडे प्रश्न होते, राईट? पण काही यांनी आता मेसेज यायला सुरू झालेत की सर तुम्ही घेत होतात, म्हणजे कळवायचं, सांगायचं आम्हाला, ठीक आहे? तर त्या पद्धतीने आता जेवढे स्टुडंट आपले आहेत त्यांच्या पुढे एक टार्गेट असणार आहे. 2 इयर प्रिपरेशन टाइम आहे आपल्याला. फक्त मी जसं सांगितलंय, तुम्ही त्याच्यापेक्षा खूप काही जास्त करू शकता. लक्षात घ्या, तुमच्याकडे टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे टाइम अवेलेबल आहे. सध्या तुम्हाला फ्री टाइम अवेलेबल भेटतोय, स्कूलचा टाइम तुमचा वाचतोय. सरळ सांगतोय मी, स्कूलचा टाइम, वेस्टेज ऑफ टाइम तुमचा वाचतोय, राईट? तर त्याचा चांगला उपयोग करून घ्या. कोण कोण आहेत इथे विद्यार्थी? आता नवीन विद्यार्थी आहेत काही इथे, काही जुन्या माझ्या म्हणजे 8वीला पण होते, काही 8वीची पण आमची बॅच एक छोटीशीच होती. 10ची तर पहिली बॅच एकदम छोटी होती, राईट? एकदम सक्सेसफुल रिझल्ट आहे. तर आता तुमची वेळ आहे. आता 2 वर्ष आहेत, न घाबरता, न कंटाळा करता असं जोरदार तुफान अभ्यास करायचंय. काही अडचण आले तर आपण आहोत, अडचणीला केव्हाही घाबरायचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज डाऊट पाठवलेले आहेत, 1 बाय 1 डिस्कस करूया, ठीक आहे? ओके, श्रुती, पहिल्यांदा कोणतं बुक सॉल्व करते? बुक सॉल्व होत आहे का तुझं? राईट? सर्वजण व्यवस्थित अभ्यास करतायत का? राईट? ओके, ओके, व्हेरी गुड. पियर्सन आणि एनसीआरटी, पहा त्यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू घेतलाय. त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी बुकची नावं हीच रिकमेंड केलेली आहेत. त्यांना बुक आपण तेच रिकमेंड केलं होतं, त्यांनी ते सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यांचा व्यवस्थित पहा एकदा, आज युट्यूब चॅनलवरती आपल्या अपलोड होईल, ठीक आहे? ओके, चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. मला वाटतं जे प्रॉब्लेम तुम्ही सेंड केले ते थोडेसे हार्ड आहेत, शुभम किंवा हे, राईट? अथर्व असेल तर पहिल्यांदा आपण काय करूया, राईट? जस्ट मला एकत्र डाऊट घेऊ द्या सर्वांचे.
आता शुभमनं जे डाऊट पाठवले आहेत ते तर पूर्ण पुढच्या चॅप्टरचे पाठवले. तू फ्रिक्शन वगैरे नाहीये रे. हे कोणतं बुक वापरताय तुम्ही? जर असं एक व्यवस्थित पहा, लक्ष द्या. असं असंख्य मटेरियल आहे तुम्हाला भेटणार. तुम्ही जे भेटेल ते जर सॉल्व्ह करत घेतलात तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार नाही. एक व्यवस्थित कन्सिस्टंट फॉलो करा सोर्स. की आमचं जास्तीत जास्त काम असतं की मेहनत तर तुम्हालाच करायचं, अभ्यास तर शेवटी तुम्हीच करणार आहात. लक्षात घ्या, आमचं टीचर ॲज अ टीचर काय इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जास्तीत जास्त गाईडलाईन करणं, जिथे अडथळे येत आहेत तिथे तुम्हाला सॉल्व्ह करून देणं. हे सोर्स कोणते वापरायचे, कोणतं फॉलो करायचं, हा आमचा जास्त उपयोग आहे तुम्हाला. तर मी परत सांगतोय की जर असं कुठले रॅन्डम प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल, हे कसे येतील तुम्हाला? स्टॅटिक फ्रिक्शनचे प्रॉब्लेम. किंवा मग जर तुम्ही चॅप्टर वेगळा केलं असाल, जर चॅप्टर वेगळा करत असाल तर तुम्हाला वेगळे सांगतो. मला इथं ऑल क्लासमध्ये तुम्हाला ते डाऊट सांगता येणार नाही. जसं की काल आता इंडेक्सचा प्रॉब्लेम होता, तो इंडेक्सचा आपल्या सर्वांना आहे, त्याच्यामुळे इंडेक्सचा आपल्या सर्वांना कळेल म्हणून मी इथे सांगितला. राईट. तर डाऊट मी वाटलं तर काय करतो, सोमवारच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित एक्सप्लेन करूया सर्व डाऊट, किंवा मी तुम्हाला त्याचं सोल्युशन एकदा पाठवतो याच्यावरती. राईट. ओके, हे क्लिअर आहे अडचण? बर, आता काय ओके, चला तर कंटिन्यू करूया टेक्स्ट बुकला. जे काय डाऊट आहेत ते तुमचे 9चे आणखीन बुक सांगा ना. IITचं आहे, IIT फाउंडेशन म्हणून एक रेड बुक आहे, ते जर पाहिजे असेल तुम्हाला. कोणतं ब्रेन काहीतरी आहे, थांब, ब्रेन मॅपिंगचा असं काहीतरी पब्लिकेशन आहे, मी विसरलो. एक्झाम आहे टुमारो. एक्झाम टुमारो नाही, संडेला एक्झाम असते. उद्या सुट्टी असेल आणि संडेला एक्झाम असणार. राईट. एक्झाम उद्या नाही. राईट. ओके. सायन्सला पण MTG वापरू शकता. सायन्ससाठी MTG बुक चांगलं राहील वापरलेलं. राईट. हा, चला तर आता होमवर्क पासून सुरुवात करूया. होमवर्क कुणी कुणी केलाय सांगायचंय, प्रामाणिक सांगायचंय, स्वतःशी प्रामाणिक राहायचं. होमवर्क होता ते विद्यार्थी हळूहळू आपल्या लक्षात येतात. तुम्ही पहा, जर काही खोटं वगैरे बोलायचा प्रयत्न नका करू. केलं असेल, नाही केलं असेल तर करत राहा. याच्यामध्ये तुमच्या फायद्यासाठी आहे, इथं खोटं बोलून काही उपयोग होणार नाही. यस, मॅथ्ससाठी पियर्सन बस झालं. जर अजून टाइम भेटत असेल तर 11वीचे चॅप्टर सोडवा. राईट. 11वीचे चॅप्टर सोडवा. ठीक आहे, केलेलं आहे. व्हेरी गुड. चलो, तर सर्वांचं होमवर्क झालंय का? पहा, 5 ते 6 विद्यार्थीच मला आहे, मी ऍबसेंट होते. प्राजक्ता, ऍबसेंट राहायचं नाही एक तर पहिली गोष्ट. ठीक आहे, ऍबसेंट बिलकुल राहायचं नाही. आणि जर झालाच तर आपलं काम आहे की त्या लेक्चर त्या दिवशी काय झालं काय नाही समजून घेणं, काय विचारणं, काय होमवर्क होता का, हे एक आपल्या वेल याचं लक्षण आहे, लक्षात घ्या. आणि असेच विद्यार्थी आपल्याला कंटिन्यू पुढे जात असतात. सक्सेस जर पाहिजे असेल तर आपल्याला एवढी मेहनत घ्यावं लागेल. राईट. सध्या सेलिब्रेट करतायत पहा टक्के पडलेले विद्यार्थी, कारण 2 दिवस ते खूप खुश आहेत, पण त्यांच्यासाठी त्यांनी वर्ष 2 वर्ष मेहनत केलेली आहे. लक्षात घ्या, असं रात्रीतून कोणाला असं काही भेटत नसते. तुम्हाला वाटते आज 100 पैकी 100 पडले, रात्रीतून ते असे स्टार झाले, नाही, त्यांनी आधी काही मेहनत केली होती. राईट. ओके, तर होमवर्क किती होता? क्वेश्चन नंबर आय थिंक क्वेश्चन नंबर 3 हा होमवर्क होता, बरोबर आहे. त्यातले पहिले फर्स्ट सेकंड घेतलेले होते आपण, आणि त्या पद्धतीने यस, संडेला एक्झाम आहे. श्रुती पहिल्या चॅप्टर वरती असेल, आपल्या सेट वरती, सेट रिव्हिजन करायचा. हा चॅप्टर अजून पूर्ण झालेला नाही. संडेला एक्झाम सेट चॅप्टर वरती रिव्हिजन करायचा. सेट चॅप्टर MCQ एक्झाम. सायन्सची नाही, यावेळेस मॅथ्सची असणार.
म्हणजे तुम्हाला टाइम टेबल लक्षात नाही का उभे विचारायचं म्हणून विचारताय? टाइमपास व्हायलाय मस्त पैकी सरांना असं, म्हणजे आपलं फिक्स आहे ना. सायन्सचा पेपर ठेवलाय सरांनी? कारणे सरने पेपर ठेवलाय का? ओके, जस्ट मला सर सोबत एकदा बोलू द्या, एकदा सर सोबत बोलू द्या मला लगेचच. हा सर, नाही सो पहा, सरांसोबत मी आता बोलून घेतलंय आणि सायन्सची एक्झाम नाहीये, त्याच्यामुळे मॅथची एक्झाम असणार. अल्टरनेटिव्ह एक्झामला असते, अल्टरनेटिव्ह संडेला एक्झाम असते आपली. सो धिस संडे एक्झाम विल बी मॅथची एक्झाम असणार. सायन्सचा पेपर नाहीये, लक्षात घ्या परत एकदा. मॅथला चॅप्टर सेट पार्ट 1चा MCQ पेपर असेल, राईट. टायमिंग सकाळी 8 वाजता तुमच्या ग्रुपवरती पेपर आणि लिंक येईल. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेपर दिलेला आहे. काही जणांना जर अडचण आली असेल लास्ट टाइम ऑनलाईन पेपर द्यायला, तर यावेळेस परत ट्राय करा. अडचण आमच्या एंड कडून नाहीये, तुम्हाला थोडंसं काहीतरी डिफिकल्टी येत असेल फॉर्म भरायला. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा आहे, हाऊ टू गिव्ह ऑनलाईन एक्झाम ऑफ ESI क्लासेस, आमच्या युट्यूब चॅनलवरती माझ्या, किंवा असं सर्च बी केला तर भेटेल तुम्हाला व्हिडिओ. एकदा पहा जर कोणाला माहिती नसेल तर. ओके, अजून काही इन्स्ट्रक्शन आहेत का? काही डाऊट आहेत का अजून बाबा? काय डाऊट आहेत? क्लिअर आहे लेक्चर? सर्व क्लिअर आहे? चलायचंय पुढे? यस. झोप लागली? यस. असंच पाहिजे? यस. नाही ना असं करत तुम्ही? ओके, हा ठीक आहे. चल, ओके. तर पहा, क्वेश्चन नंबर 4 आता लिहिणार आहे मी. क्वेश्चन नंबर 4, ऑन द नंबर लाईन पॉइंट्स ABC आर सच दॅट ACCB दिलेला आहे, AB फाइंड करायचंय कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. क्वेश्चन जरा व्यवस्थित वाचा तोपर्यंत, मी लिहेपर्यंत. ऑन द नंबर लाईन आपल्याला दिलेला आहे A आणि C इज इक्वल टू 10 आणि D ऑफ C, B इज इक्वल टू 8, राईट. तर आपल्याला काय काढायचंय? D ऑफ A, B. आता मिस्टेक मॅक्झिमम कुठे होतात पहा. ABC हे नंबर लाईन वरती आहेत, मॅक्झिमम मिस्टेक कुठे होतात? हा प्रॉब्लेम स्टुडंट अर्धवट सोडवतात, त्यामुळे स्टुडंटचे मार्क कमी किंवा कट होतात. इथे आपल्याला आपलं टार्गेट लक्षात असू द्या. जर कोणाला माहिती नसेल तर आपलं टार्गेट ऑलवेज 100 असणार आहे आणि 100च अचीव करायचंय, राईट. आणि इफ यू वॉन्ट आउट ऑफ मार्क, सो इच अँड एव्हरी क्वेश्चन यू शुड सॉल्व कम्प्लिटली. एकही ठिकाणी आपल्याला चान्स द्यायचा नाहीये मार्क कट करण्याचा. सो इथे जेव्हा मला सांगण्यात आलंय की ABC हे 3 पॉइंट आहेत, AC माहितीये, CB माहितीये, AB माहिती नाही, राईट. सो मला कोणता पॉइंट मध्ये आहे, कोणता पॉइंट बाहेर आहे, असं काही दिलंय का सांगा बरं मला.
कोणता पॉइंट मध्ये आहे, कोणता पॉइंट बाहेर आहे, असं काही दिलंय का? राईट? नक्कीच नाही. तर मग आपण पॉसिबिलिटी 1 कशी कन्सिडर करूया, की बाबा असं सरळ आहे, ए डॅश बी डॅश सी जर असेल, बरोबर आहे, ए डॅश बी डॅश सी जर घेतलं, म्हणजे काय, की बी लाईज बिटवीन, बी कुठे आहे, एकतर मध्ये असू शकतो किंवा कडेला असू शकतो, साईडला एंडला. सुरुवातीला पॉसिबिलिटी 1 काय घेतली मी, बी लाईज बिटवीन ए अँड सी, बरोबर आहे, की बी मध्ये आहे. तुम्हाला डायग्राम काढायची असेल तर पहा की बी मध्ये आहे, ए इथे आहे, सी इथे आहे. आपल्याला ए बी काढायचंय, ए सी दिलेला आहे 10 आणि सी बी किंवा बी सी दिलेला आहे 8, राईट? तर मग आता बी पॉइंट मध्ये घेतला आपण, देअरफॉर बिटवीननेसचा उपयोग करून, पहा लक्ष द्या, बिटवीननेसचा उपयोग करून मी कसं लिहू शकतो सांगा बरं, डिस्टन्स कसं लिहिणार, बी पॉइंट मध्ये आहे तेव्हा आपण कसं लिहितो, डिस्टन्स कसं लिहायचं सांगा, डिस्टन्स उत्कर्षा, इतकी वेळ मी काय सांगितलं, लक्ष नव्हतं आपलं? संडेला मॅथची एक्झाम असणार, चॅप्टर सेट चॅप्टर. उशीर आलात का आपण, का लक्षात आलं नाही? ठीक आहे, ऑनलाईन मध्ये केव्हा केव्हा नेटवर्क वगैरे असू शकतं जरासं. ठीक आहे, क्लिअर आहे आता की संडेला मॅथची एक्झाम असणार. ओके, चला. तर मला सांगा, बी जेव्हा मध्ये आहे तेव्हा मी काय लिहितो, डिस्टन्स ए कॉमा सी, ए कॉमा सी इज इक्वल टू डिस्टन्स ए कॉमा बी प्लस डिस्टन्स बी कॉमा सी, बरोबर आहे का बघा, बिकॉज ए डॅश बी डॅश सी केले आपण. लेट नाही करायचं याच्या पुढे, राईट? हा हा सर, सर ह्याच्या आधी काय म्हणलो आम्ही, सर सर ह्याच्या आधी काय म्हणलो, काय म्हणलो, सी केलंय, सी केलंय म्हणलं मी, सी. गाव कुठले की ए आणि सी, बरोबर आहे का नाही? सो डिस्टन्स बिटवीन ए सी आपल्याला दिलेला आहे 10 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी काढायचा आहे प्लस डिस्टन्स बी सी आपल्याला दिलेला आहे 8. हा प्लस 8 इकडे जाऊन मायनस होणार. सो 10 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स ए कॉमा बी. देअरफॉर डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल टू 2, किंवा याला फ्लिप करून लिहू शकता, डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल टू 2. इथपर्यंत समजलं का बघा? ओके, इथपर्यंत समजलं? आज गरमी आहे, आपल्या स्टुडिओ मध्ये फॅन नाही सध्या, आहे का नाही? आज गरमी जास्त वाढली जरा, राईट? चला, इथपर्यंत क्लिअर आहे? हे लिहून घ्या आधी, इथपर्यंत हे लिहून घ्या, इथपर्यंत.
आन्सर पण झालं, व्हेरी गुड. ठीक आहे, फक्त आता इथे लक्षात काय ठेवायचं बघा, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की आपण फक्त पॉसिबिलिटी 1 कन्सिडर केली की बी हा पॉइंट ए आणि सी च्या मध्ये आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते इथे, दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते की बी हा पॉइंट कुठेतरी साईडला आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, बी हा पॉइंट कुठेतरी एंडला आहे. समजा असं आहे, ए इथं स्टार्टिंग झाला, इथं सी आलं मध्ये आणि इथे बी. दॅट इज बी ला सी लाईज बिटवीन ए अँड बी. मग आता या केस मध्ये सांगा बरं मला कसं लिहिता आलं पाहिजे, डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल टू डिस्टन्स ए कॉमा सी प्लस डिस्टन्स सी कॉमा बी. बघा जमलं का? आता बी पॉइंट आधी मध्ये घेतला होता पहिल्या पॉसिबिलिटीला, दुसऱ्या पॉसिबिलिटीला शेवटला घेतला, तर याच्यामध्ये एसी दिलंय 8 प्लस सीबी दिलंय 10, नाही एसी 10 दिलंय आय थिंक, आणि हे 8, 18 डिस्टन्स ए कॉमा बी. म्हणजे 2 आन्सर येऊ शकतात. एकदा ए बी हा 2 तर असू शकतो किंवा ए बी हा 18 असू शकतो. दोन्ही आन्सर तुम्ही काढलेले पाहिजेत. एक आन्सर जर काढला असेल तर अर्धे मार्क भेटतील. राईट. चला, झाला असेल तर पुढचा प्रश्न सोडूया. पुढचा प्रश्न तुम्ही ट्राय करा बरं, व्हिडिओ ऑन करून ट्राय करा. जर हे जर झालं असेल, सायन्सची एक्झाम नेक्स्ट संडेला अल्टरनेट असतं, अल्टरनेट. एकदा सायन्स एकदा मॅथ. तुमच्या सायन्सच्या आधी झाली नाही का एक्झाम कधी? ठीक आहे, सुरुवातीचा सिलेबस असेल, चॅप्टर तेवढा झाला नसेल. तुम्ही पाहिलं आपल्या सेट चॅप्टरवर बी मला किती असे MCQ काढावं लागले, कारण खूप कमी सिलेबस झाला होता. राईट. त्याच्यामुळे सुरुवातीला एक वीक गॅप पडला असेल. राईट. सायन्सची एक्झाम मग नेक्स्ट संडेला होईल. या संडेला परत मॅथची असणार, कारण मला वाटलं मागच्या संडेला घेतली काही वाटलं सर. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 5 ट्राय करतायत का तुम्ही? ट्राय करतायत म्हणून मी थांबलोय. हा, ओके, व्हेरी गुड अथर्व. शिवहार व्हेरी गुड. जयश्री राईट. पण जयश्री कम्प्लीट आन्सर पाहिजे, ते अर्धवट आन्सर आहे आपलं. XY नाही, आणि आपल्याला X झड काढायचंय.
ते टायपिंग मिस्टेक झाली असेल. चला XZ राईट, व्हेरी गुड. कंप्लीट आन्सर काढा सर्वांनी. कंप्लीट म्हणलंय, 2 पॉसिबिलिटीज करायच्या. याच्या आधीचा क्वेश्चन 25 राईट, पण दुसरी पॉसिबिलिटी घ्या. 25 आलेला आहे आन्सर, बरोबर आहे तुमचं, जेव्हा आपण Y पॉइंट मध्ये घेतला. आता Z पॉइंटला मध्ये घ्या बरं. व्हेरी गुड श्रुती. हे अपोवाला कोण आहे, नाव टाकायचं. राईट राईट, बरोबर, तू घेतलंच तर बाकीच्यांना सांगतोय. राईट नीलाक्षी. आता Z पॉइंट मध्ये घेऊन काढा. व्हेरी गुड प्राजक्ता. चला सर्वांनी तुम्ही सॉल्व करताय का, हे खूप महत्वाचं आहे हा. आपल्याकडे त्याच्यावरती खूप फोकस केलं जातं. जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला कळेल लगेच. समजलंय नाही समजलंय, यायलंय अवघड आहे, ते तुम्ही स्वतः ठरवू शकता. व्हेरी गुड कार्तिक. नीलाक्षी बघ तिथे काहीतरी चुकलंय का बघा. जेव्हा झड मध्ये घेतो, वाय तर मध्ये घेऊन काढलंय सर्वांनी, XYZ हे तर आले सर्वांचं. जेव्हा मी X झड मध्ये घेतो तेव्हा डिस्टन्स ऑफ XY इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ XZ प्लस डिस्टन्स ऑफ ZY. डायग्राम काढली नाही मी, तुम्ही काढू शकता डायग्राम. इथे स्टार्टिंग पॉइंट X मध्ये आपण Z घेतलंय, इकडे Y घेतलंय. सो डिस्टन्स XY जर असेल इथे याच्यामध्ये, राईट, तर मग आता आपल्याला किती दिल्यात व्हॅल्यू XY, तर काढायचंय आपल्याला. नाही, XY दिलंय 17, XZ काढायचंय, आणि ही व्हॅल्यू दिली 9 दिली का, किती दिली, 8 दिली. ओके, हे +8 इकडे जाऊन मायनस होणार, हे किती येतं मग. therefore distance XZ is equal to 9. राईट, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला सर्वांनी माझ्या आधीच काढून टाकले. बर, मग आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 मधला पहिला सॉल्व करू. तुम्हाला एकदम सोपे वाटणार आता हे गणित. क्वेश्चन नंबर 6 मधला पहिला, जरासा आज खालचा त्रास होत असेल आपल्याला, उद्या परत आवाज वगैरे येत असेल तुम्हाला बाहेरचा, उद्यापासून नाही येणार. जयश्री, आधी एकदा चेक कर आपल्याला काय दिले बघ बरं. की स्केच अ प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. बर, आधी प्रॉपर फिगर काढणं खूप महत्वाचं आहे. डायग्राम खूप लक्षात असू द्या, डायग्रामने आपलं काम खूप सोपं होतं. डायग्रामने जर मी डायग्राम काढली, काय दिले, पहिल्याची डायग्राम कशी काढणार, की A', B', C दिले. पहा याच्यावर काय असलं पाहिजे, इथे पॉइंट A असला पाहिजे, इथे B असलं पाहिजे, इथे C असलं पाहिजे. अँड AC इज गिव्हन ॲज, हा डिस्टन्स दिलाय, AC किती दिलाय 11 दिलाय, आणि BC काय दिलाय 6.5. आणि आपल्याला काढायचंय AB काढायचंय. therefore I can write AB plus BC, length of AB plus length of BC is equal to length of AC. कारण काय लिहिणार तुम्ही, कारण B हा मध्ये पॉइंट आहे, A', B', C. राईट, हा करेक्ट. आता सो AB 11 आहे प्लस BC, सॉरी काय चुकलं माझं, AB 11 नाहीये, AB काढायचंय आपल्याला. BC 6.5 आहे,
आणि लेंथ ऑफ AC 11 आहे. देअरफॉर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 11 मायनस 6.5 दॅट इज 7 आणि हे किती येणार 4.5. राईट. आता दुसरे तुम्ही करू शकता का बघा बरं. दुसरं तुम्ही करू शकता का. माझी गरज नाही पडली पाहिजे एवढंच काम असणार माझं. दुसरं तुम्ही करू शकता का. हळू करा काही नाही वेळ लागू द्या. चुकू द्या. एकदा चुकू द्या दोनदा चुकू द्या बघू द्या किती चुकते तर किती चुकते बघू. व्हेरी गुड. क्लिअर दिसत नाहीये का. ओके सॉरी. आता चमकत आहे खूप. सिक्स 6.2 व्हेरी गुड करेक्ट. आता तिसरं आपण करूया. आता तिसरं मी करतो थांबा. ओके तुमच्या नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असेल काहीतरी मग. बघा काय दिलंय XYZ दिले. मग मी डायग्राम काढताना कशी काढणार पहा. XYZ जेव्हा दिलेलं आहे तेव्हा या लाईन वरती इथे X आहे इथे Y आहे इथे Z जर घेतलं मी तर गिवन काय दिलंय पहा. लेंथ ऑफ XZ इज इक्वल टू 3√7 आणि XY इज इक्वल टू लेंथ ऑफ XY इज इक्वल टू √7. तर आपल्याला काय काढायचंय. व्हेरी गुड कार्तिक. अथर XY नाही फक्त नाही राईट फक्त 3 नाही येणार 2 नाही येणार. पहा लक्ष द्या की आपण काय करणार. फ्रॉम डायग्राम वी कॅन राईट लेंथ ऑफ XY प्लस लेंथ ऑफ YZ इज इक्वल टू लेंथ ऑफ XZ. लेंथ ऑफ XZ राईट. तर याच्यामध्ये लेंथ ऑफ XY आपल्याला दिलेला आहे √7 प्लस लेंथ ऑफ YZ मला काढायचं आहे. लेंथ ऑफ XZ दिलेला आहे 3√7. हे प्लस मध्ये तिकडे घेऊन जावा. इथे फक्त राहील YZ इज इक्वल टू 3√7 मायनस √7. यांची वजाबाकी पहा. बऱ्याच जणांना अशी अडचण जाते. आपल्याला एक चॅप्टर आहे सर्ड नावाचा मॅथच्या सिलेबस मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये. त्या चॅप्टर मध्ये अजून इथे डिटेल करणार होतो आपण असं रूटचे नंबर. 3√7 मायनस √7. तर √7 सेम असलं की याच्या पुढच्याची वजाबाकी किंवा बेरीज करायची. आता इथं √7 आहे इथं √7 आहे. मग इथं 3 - 1 किती उरतं 2√7 जशाच तसं अशी वजाबाकी करतात याची. जर माहिती नसेल तर बऱ्याच जणांनी केलेलं आहे. सो 2√7 लक्षात घ्या. 2√7 हे फायनल आन्सर असणार आपलं. कसं केलं पहा. XZ दिलंय आपल्याला 3√7. YZ दिलंय नाही YZ काढायचंय. XY दिलंय √7. फ्रॉम डायग्राम आय कॅन राईट बिकॉज ऑफ कारण काय लिहिलं मी XYZ आहे म्हणून XY प्लस YZ इज इक्वल टू XZ राईट. तर त्याच्यानंतर हे पहा की 7√7 प्लस YZ हे दिलेल्या व्हॅल्यू ठेवल्यात. हे प्लस तिकडे जाऊन मायनस होईल 2√7. इज इट क्लिअर. सगळ्यांना क्लिअर आहे का. सर्वांना
ओके. राईट. चला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करू आता. क्वेश्चन नंबर 7 थिअरी आन्सर आहे, म्हणजे एक तोंडी आन्सर असल्यासारखं. काय आहे क्वेश्चन नंबर 7 चा? 3 नॉन कोलिनियर पॉइंट जेव्हा घेतील. व्हेरी गुड. पहा सर्वांचे आन्सर तयार आहेत. कोलिनियर म्हणजे एका लाईनवरती, लक्षात घ्या. कोलिनियर म्हणजे एका लाईनवरती, त्यांना कोलिनियर म्हणायचं. कोलिनियरची डेफिनेशनच ते, एका लाईनवरती असले की कोलिनियर. मग आपल्याला काय म्हटलंय की 3 नॉन कोलिनियर पॉइंट घेतले. राईट. 3 नॉन कोलिनियर पॉइंट घेतले तर त्याच्यामध्ये 3 कोणतेही नॉन कोलिनियर घ्या, एका रेषेत नसलेले, असे कुठेही घ्या तुमच्या मनावर. त्याच्यापासून कोणत्या डायग्राम बघतात पहा. 3 पॉइंट कधीही जोडा, कसेही जोडा तुम्ही, कुठेही घ्या 3 पॉइंट. कोणती डायग्राम तयार होते? ट्रायंगल. राईट. देअरफॉर तिथे आन्सर लिहायचं, triangle is formed by 3 non-collinear point. आंसर लिया, triangle is चला एक क्वेश्चन ग्रुप वरती टाकत आहे मी. आज अजून टाइम आहे आपल्याला. एक क्वेश्चन होते. राईट. सेटचा आहे, विद्यार्थ्यांनाच पाठवलेला आहे. त्याचं सोल्युशन पण दिसतंय खाली, मी समजून सांगतो. ग्रुप चेक करा, ग्रुप वरती क्वेश्चन आलेला आहे. राईट. ते दुसरा जो फोटो पाठवलाय त्याच्यामधला क्वेश्चन समजला नाही मला. क्वेश्चन कुठे आहे त्या फोटोमध्ये श्रुती? आन्सर सांगितलं की. ओप्पो तुझं नाव टाक रे आधी, कोण आहे ते. आन्सर आहे ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. Triangle is formed by 3 non-collinear point. Okay. शुभम, तू कोणते क्वेश्चन टाकले, ज्या फोटो पाठवले त्यातले क्वेश्चन नंबर पाठव मला. का सगळेच क्वेश्चन आहेत? चला ग्रुपवरचा क्वेश्चन बघितला, आता बोर्डाकडे लक्ष द्या. राईट. आणि त्याच्या वरचे जे क्वेश्चन आहेत ते 11वीच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेत मी. एररलेसचे डाऊट इथं 9वीच्या लेक्चर मध्ये कसे घ्यायला जमतील? 11वीचे लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेत, अपलोड महागलने केलेले, पहा जाऊन तुझे पाठवलेत ते क्वेश्चन घेतलेत मी शुभम. राईट. ओके. त्याच्यानंतर पहा, आता ग्रुपवर टाकलेला क्वेश्चन पहा, ग्रुपवरती टाकलेला क्वेश्चन पहा की काय म्हटलेलं आहे. इन लोकॅलिटी नंबर ऑफ रेसिडेंट हु रीड्स ओनली हिंदू टाइम्स ऑफ इंडिया. हे दोन्ही न्यूजपेपरचे नाव आहेत. हा, तुम्हाला माहिती नसेल, इंग्लिश न्यूजपेपर आहे ते. द हिंदू नावाचा एक न्यूजपेपर असतो आणि द टाइम्स ऑफ इंडिया, त्याला शॉर्ट मध्ये TOI लिहायचे.
असे 2 सेट आहेत. मग आपण इथे टाकूया H हा सेट हिंदूवाल्यांचा, T हा सेट टाइमवाल्यांचा. मग पहा, लक्षात घ्या, त्यांचा रेशो दिलाय 2:3:4:1 असा रेशो दिलाय. जेव्हा असा रेशो दिलेला असतो, आता पाहूया कशाचा रेशो आहे तो, तेव्हा एक x कॉमन मल्टिप्लायर घ्यायचं. काय असतं, x काय घ्यायचं असतं, कॉमन मल्टिप्लायर. म्हणजे हा रेशो काय होतो पहा, 2x 3x 4x आणि x. मग हा रेशो कशा कशाचा दिलाय पहा. 2x म्हणजे कोण आहेत, ओनली हिंदूवाले आहेत. 3x कोण आहेत, ओनली टाइम्स ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 4x कोण आहेत, बोथ वाले आहेत, बोथ. आणि x कोण आहेत, नैदर. आता वेन डायग्राम न सॉल्व्ह करूया आपण. हो, हा पियर्सन मधला आहे. ज्यांनी पियर्सन सॉल्व्ह केलं असेल त्यांना कळालं असेल की, लक्ष द्या की ओनली हिंदू म्हणजे या सेट मध्ये कुठे लिहितो आपण, किंवा आपण काय पाहिलं आतापर्यंत, बोथ मध्ये आधी लिहायचं. बोथ मध्ये किती लिहायचं, 4x लिहायचं. बोथ मध्ये किती लिहिलं, 4x. आता ओनली हिंदू म्हणजे कोणते, ओनली हिंदू म्हणजे कुठे लिहायचे, मी नंबर देतो. 1 2 3 4. दोघांच्या बाहेर, दोघांच्या मध्ये, 1 मध्ये का 2 मध्ये. ओनली हिंदू वाले जे नंबर आहेत ते कोणत्या सेट मध्ये लिहिणार मी, नंबर दिले तुम्हाला, आन्सर सांगायला सोपं जाईल. 1 नंबर, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, राईट. 1 नंबर मध्ये ओनली हिंदू वाले लिहिणार आहे, म्हणजे मी किती लिहायला पाहिजे, 2x. मग मला आता सांगा की 3 मध्ये किती लिहायला पाहिजे हे सांगा. माझा क्वेश्चन बघा, 3 मध्ये किती लिहायला पाहिजे, 3 मध्ये किती लिहायला पाहिजे मी, राईट. व्हेरी गुड व्हेरी गुड. किती लिहायला पाहिजे, 3x. क्वेश्चन बघा, क्वेश्चन न बघता आन्सर सांगायचा प्रयत्न करू नका. ग्रुप वरती मी क्वेश्चन टाकलाय, रेकॉर्डेड व्हिडिओ जरी कोणी बघत असेल युट्यूब वरती वगैरे, तर क्वेश्चन बघा, नाहीतर असा अंधारात चालल्यासारखं होईल. ठीक आहे. सो इथे लिहिला 3x आणि 4. यांच्या बाहेर काही लिहायचंय का, 4 मध्ये, यांच्या 4 मध्ये यांच्या बाहेर काही लिहायचंय का, काय लिहायचंय, काय लिहिणार मी, 1x, राईट. किंवा डायरेक्ट लिहिणार आहे मी x. आणि याला आपण काय करूया, एक युनिव्हर्सल सेट घेऊया u. याला काय घेतलं आपण, युनिव्हर्सल सेट घेतलं u. बघा आता लास्ट, इथपर्यंत क्लिअर आहे का, सर्वांना समजले का सांगा बरं, इथपर्यंत सर्वांना समजले का, इथपर्यंत सर्वांना समजले का, राईट. आता प्रॉब्लेम वाचतो मी परत, पुढचा प्रॉब्लेम पहा. पुढचा प्रॉब्लेम पहा, म्हणजे त्याच्याच पुढे काय दिले, the number of resident who read at least one newspaper, at least one newspaper is 160 more than who read neither of two newspaper. हे जे ऍटलिस्ट 1 पेपर रीड करणाऱ्यांची संख्या जी आहे ती संख्या किती आहे पहा. हे आपल्याला दिलेल्या माहितीवरून प्रॉब्लेम तयार करणं, प्रॉब्लेम समजणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम समजत नाही तोपर्यंत तुम्ही आन्सर फाइंड करू शकत नाही. मग यांची संख्या 160 मोर म्हणजे जास्त का कमी, काय घेणार आपण, 160 मोर म्हणजे 160 प्लस घ्यायला पाहिजे, 160 काय घ्यायला पाहिजे, प्लस घ्यायला पाहिजे. कोणापेक्षा,
कोणापेक्षा सांगा मला, कोणापेक्षा? नैदर न्यूजपेपर, नैदर वाले, जे की कोणताही न्यूजपेपर वाचणार नाही. बरोबर आहे? हे समजलं का बघा बरं, हे समजलं का? मी शॉर्ट मध्ये लिहिलंय तेच सेंटेन्स मध्ये जे लिहिलेलं आहे ते इथं लिहिलंय. आता एवढं समजलं की आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. एवढं समजलं की आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. ऍटलिस्ट वन न्यूजपेपर, ऍटलिस्ट वन न्यूजपेपर म्हणजे हे एकच वाचते, ऍटलिस्ट म्हणजे हे पण चालतंय हे पण चालतंय, म्हणजे देअरफॉर 2x + 4x + 3x हे, कारण हे कमीत कमी एक पेपर तरी वाचतायत, कारण हे पेपर मध्ये आहेत. बरोबर आहे? इज इक्वल टू 160 प्लस नैदर वाले. पहा नैदर वाले किती आहेत सांगा मला, नैदर वाले किती आहेत? नैदर वाले किती आहेत? x आहेत, राईट? प्लस x, हे x साठी सॉल्व्ह करा. हे प्लस x इकडे आणा, आधी यांची बेरीज बघा किती होते, 9x, या प्लस x इकडे आणलं -x इज इक्वल टू 160, 8x इज इक्वल टू 160, x इज इक्वल टू 160 बाय 8, x इज इक्वल टू किती आलं, 20 आलं. x इज इक्वल टू किती आलं, 20 आलं. मग इथपर्यंत आन्सर आपलं थांबलं नाही. तिथं काय विचारलंय, टोटल नंबर ऑफ रेसिडेंट विचारलंय. टोटल नंबर ऑफ रेसिडेंट म्हणजे बघा, हे 2x म्हणजे 2 × 20 किती होईल, 40. हे 3 × 20 60, 4 × 20 80, आणि हे फक्त 20. आता याच्यावरून तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू द्या की ओनली हिंदू असणारे किती आहेत, ओनली टाइम्स वाले किती आहेत, किंवा बोथ वाले किती आहेत, सर्वांचे आन्सर तुम्हाला काढता येतील एकदा x ची व्हॅल्यू भेटली की. तुम्हाला विचारले टोटल, तर याची टोटल बघा किती येते, 200. राईट? समजला का क्वेश्चन? पहा एकदा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहून घ्या, जसं लिहिलंय तसंच. हे कोणत्या चॅप्टर मधले क्वेश्चन आहेत रे पलमटे? ठीक आहे, ओके. झालं? लिहा लिहा, ज्यांचं राहिले त्यांनी लिहा. इज इक्वल टू 160 प्लस x का? प्रणिता बघ, मला काय म्हणलंय, द नंबर ऑफ पीपल रीडिंग ऍटलिस्ट वन न्यूजपेपर, त्यांचे नंबर घेतले, इज 160 मोर दॅन, यांच्या नंबरची संख्या 160 ने जास्त आहे. पण कोणापेक्षा जास्त आहे? 160 मोर दॅन पीपल नायदर रीड एनी न्यूजपेपर. 160 पेक्षा जे लोक कोणताही न्यूजपेपर वाचत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त आहे. कोणताही पेपर न वाचणाऱ्यांची संख्या x आहे, म्हणून मी 160 प्लस x घेतलंय. क्लिअर झालं का बघ? राईट? कारण कोणताही पेपर न वाचणाऱ्याची संख्या x आहे आणि त्याच्यापेक्षा 160 ने जास्त म्हणलंय मला क्वेश्चन मध्ये. क्लिअर का प्रणिता? ओके, ठीक आहे, चालते. बाकीच्या कन्सेप्ट, बाकीचे डाऊट जे आहे, इक्वल नाही मोर, त्या ना आहे ना,
हा मोर दॅनच आहे की. हे बघ बघ बघा बघा बघा. चला बाकीचे क्लास झालेला आहे, बाकीचे जाऊ शकतात, एकाची अडचण आहे. मी सांगतो आपण आता सोमवारी भेटूया. पेपर रविवारी मॅथचा सेट चॅप्टर वरती एमसीक्यू असेल. रिव्हिजन करायचे सर्वांनी. आउट ऑफच मार्क पाहिजेत, एक सुद्धा मार्क कमी नसायला पाहिजे मला. ठीक आहे ओके. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगतोय. प्रणिताचा वेगळा आहे. बघ मी काय म्हंटल की प्रणिताला श्रुतीपेक्षा 4 मार्क जास्त पडले. खरं नाहीये, वाईट वाटून नाही घ्यायचं. तर तू कसं लिहिणार? प्रणिता गॉट 4 मार्क्स मोर दॅन श्रुती असं जर मी म्हंटल तर तू कसं लिहिणार? प्रणिता गॉट 4 मार्क्स मोर दॅन श्रुती. श्रुतीपेक्षा 4 ने जास्त. बघ बरं आता क्लिअर झालंय का? ते मोर दॅन म्हणजे ग्रेटर दॅन नाही घ्यायचं, ते ग्रेटर दॅन असतं. मला वाटतं तू ह्याच्यामध्ये कन्फ्युज झालीस. असं ते ग्रेटर दॅन असतं. राईट? नाही उलट झालं. प्रणिता गॉट 4 मार्क्स मोर दॅन श्रुती म्हणजे प्रणिताचे मार्क जास्त असायला पाहिजेत ना श्रुतीपेक्षा. श्रुतीचे मार्क प्लस 4 करायचं. तुला इकडे लिहि म्हणजे कळेल. श्रुतीचे मार्क प्लस 4. बरोबर आहे का बाब? राईट? चमके. ठीक आहे, होतं कधी कधी घोळ होतो. ठीक आहे, एकदम सिंपल असतं पण आपण काहीतरी वेगळंच विचार करतो. ठीक आहे ओके. चलो बाय एव्हरीवन, वी विल मीट ऑन मंडे. राईट? हॅव अ ग्रेट डे अँड बेस्ट लक फॉर युअर एक्झाम. प्रिपरेशन करायचंय, रिव्हिजन करायचंय. नेक्स्ट वीक पासून आपलं प्रॉपर. मार्क कमी पडले की शिक्षा होणार, होमवर्क नाही केले की शिक्षा होणार. तयार रहा. राईट? ओके चलो बाय.